नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आगामी येणाऱ्या पोलीस भरती, वनरक्षक, दारूबंदी, इतर सरळ सेवेसाठी मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मराठी व्याकरणाची सिरीज सुरू करत आहोत. एक एक चॅप्टर आपण दररोज एक एक चॅप्टर युट्यूबवर टाकणार आहोत. बघा, आज आपण संधी हा चॅप्टर बघू. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. व संधीमध्ये काय जोडल्या जातं तर दोन वर्ण जोडल्या जातात. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून एक नवीन वर्ण तयार होतो. याला आपण संधी असे म्हणतो. मग संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. संधीचे संस्कृतमधून संधीचे 3 प्रकार पडतात. एक असतं स्वर संधी, दुसरं असतं व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. आता बघा, स्वर संधीमध्ये काय होतं, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वरच असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्णही स्वरच असतो. म्हणजे स्वर प्लस स्वर बरोबर होतं स्वर संधी. व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर, याला म्हणतो आपण व्यंजन संधी. विसर्ग संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एक तर व्यंजन असेल किंवा स्वर असेल, याला म्हणतो विसर्ग संधी. आज आपण स्वर संधी बघू. स्वर संधीचे एकूण 5 प्रकार पडतात. हे स्वर संधीचे 5 प्रकार आदेशावरून पडतात. आदेश म्हणजे काय? आदेश म्हणजे एका वर्णाची जागा दुसरा वर्ण घेणे, याला आपण आदेश असे म्हणतो. जसं अ प्लस अ म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ असेल तर ह्या अ बद्दल आ येतो, याला म्हणतो आदेश. म्हणजे एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला आदेश नावाची प्रक्रिया म्हणतो. आदेशावरून स्वर संधीचे 5 प्रकार पडतात. जसं बघा, आणखी अ प्लस ई म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई असेल तर याबद्दल एक नवीन वर्ण तयार होतो आदेशावरून ए, याला म्हणतो आदेश. आदेश म्हणजे एका वर्णाची जागा दुसरा वर्ण घेणे. आदेशावरून स्वर संधीचे 5 प्रकार पडतात. हे 5 प्रकार आपण बघू. पहिला प्रकार आहे स्वर संधीचा दीर्घादेश स्वर संधी. हे सगळे आदेश आहे. दीर्घादेश स्वर संधीलाच आपण म्हणतो सजातीय स्वर संधी. दीर्घादेश किंवा सजातीय स्वर संधी. तर बघा, दीर्घादेश स्वर संधीमध्ये काय होतं, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकाच जातीचे असतात, सजातीय असतात आणि त्याबद्दल त्याच जातीचा दीर्घ स्वर तयार होतो. याला आपण दीर्घादेश किंवा सजातीय स्वर संधी. बघा, मी जर लिहिलं इथं गण प्लस अधिश, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ प्लस अ या सजातीय स्वराबद्दल त्याच जातीचा दीर्घ स्वर तयार होतो आ आणि संधी होते गणादेश. हे अच्या जागी आ आलं, आपण सजातीय स्वर संधी. हे बघा, मी दुसरा शब्द लिहितो राष्ट्र प्लस अभिमान. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ या अ प्लस अ बद्दल आ येते, त्या जातीचा दीर्घ स्वर येतो आणि होतो राष्ट्राभिमान. किंवा ई पुढं ई जर आलं तर त्या जातीचा दीर्घ ई येतो, त्यालाही म्हणतो आपण सजातीय दीर्घादेश स्वर संधी. जर लिहिलं मी तर कवी प्लस ईश्वर, ई पुढे ई आलं तर त्या जातीचा दीर्घ स्वर तयार होतो आणि संधी होते कवीश्वर, म्हणतो सजातीय स्वर संधी. किंवा उ पुढे उ आलं तर त्या जातीचा दीर्घ उ तयार होतो, म्हणतो सजातीय स्वर संधी. जसं बघा, मी लिहिलं भू प्लस ऊर्जा तर काय तयार होतं ऊर्जा, म्हणतो सजातीय स्वर संधी. हे बघा, मी लिहिलं दुसरा शब्द हनु प्लस ऊन, उ पुढे उ आलं तर त्याच जातीचा दीर्घ स्वर तयार होतो उ आणि हा शब्द बनतो हनुन, म्हणतो सजातीय स्वर संधी. सजातीय स्वर संधीमध्ये काय होतं,
अ पुढे अ आलं तर त्या जातीचा आ तयार होतो, किंवा ई पुढे ई आलं तर त्या जातीचा दीर्घ ई तयार होतो, किंवा उ पुढे उ आल्यास त्या जातीचा दीर्घ उ तयार होतो. त्याला म्हणतो सजातीय स्वर संधी. मग सजातीय स्वर संधी कशी ओळखली जाते? सजातीय स्वर संधीमध्ये एकतर दीर्घ आ येतो, किंवा दीर्घ ई येतं, किंवा दीर्घ उ येतो. त्याला म्हणतो सजातीय स्वर संधी. त्यानंतर बघा, आदेशावरून दुसरा प्रकार पडतो गुणादेश स्वर संधी. गुणादेश म्हणजे आदेश. आदेश म्हणजे एका वर्णाची जागा दुसरा वर्ण घेणे. गुणादेश स्वर संधीमध्ये काय होतं? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि त्यापुढे जर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई किंवा उ किंवा रू आलं तर अनुक्रमे या ई बद्दल ए येतं, या उ बद्दल ओ येतो आणि ह्या रू बद्दल अर येतो. याला आपण गुणादेश स्वर संधी. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण एक तर अ पाहिजे किंवा आ पाहिजे आणि त्याच्या पुढे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई उ रू पाहिजे, त्याबद्दल अनुक्रमे ए ओ अर येणं. याला आपण गुणादेश स्वर संधी. आता बघा, मी शब्द सांगतो तुला. बघा, स्व प्लस इच्छा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण याच्यामध्ये काय आहे? अ. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे? ई. म्हणजे अ पुढे ई आलं तर ह्या ई बद्दल काय येतं? ए येतं. याला म्हणतो गुणादेश स्वर संधी. स्व प्लस इच्छा काय होतं? स्वेच्छा. हे गुणादेश स्वर संधी. जर अ किंवा आ पुढे ई आलं तर काय बनतं? ए बनतं. किंवा अ किंवा आ पुढे उ आलं तर त्याचं काय बनतं? ओ बनतं. जसं बघा, चंद्र प्लस उदय. चंद्र प्लस उदय म्हणजे अ पुढं उ आलं तर काय बनत? त्याचं ओ बनन आणि मग काय बनतं? चंद्रोदय. त्याला म्हणतो गुणादेश स्वर संधी. किंवा अ किंवा आ पुढे जर रू आलं तर त्याचं काय बनतं? अर बनतं. जसं महा प्लस ऋषी याचं बनतं. हे बघा, आ पुढे काय आलं? रू आलं. या आ पुढे रू आलं तर याच्याबद्दल काय येतं? अर येतं. महा प्लस ऋषी काय बनतं? महर्षी. याला म्हणतो गुणादेश स्वर संधी. म्हणजे गुणादेश स्वर संधी म्हणजे काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई उ रू यापैकी असेल तर अनुक्रमे त्याबद्दल ए ओ अर येतो. याला म्हणतो गुणादेश स्वर संधी. म्हणजे गुणादेश स्वर संधी शॉर्टकट मध्ये जर ओळखायचं असेल तर कसं ओळखलं जातं? की गुणादेश स्वर संधीमध्ये संधी झालेल्या शब्दावर एक मात्रा येतो, किंवा एक काना एक मात्रा येतो, किंवा शेवटच्या शब्दावर रफार येतो. एवढ्यावरून सुद्धा तुम्हाला गुणादेश स्वर संधी ओळखता येते. जसं बघा, इथं एक मात्रा आला, इथं एक काना एक मात्रा आला, इथं शेवटच्या शब्दावर रफार आला, तो गुणादेश स्वर संधी. नवीन नवीन व्हिडिओज युट्यूबला टाकणार आहोत. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.